नमस्कार, मी DS लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मी तुम्हाला खरात प्रकरणामधल्या महत्त्वाच्या 3 गोष्टी सांगणार आहे. ह्या 3 गोष्टी चौकशीच्या प्रकरणाला वेगळं वळण घेऊ शकतात. रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला. काल दिवसभरामधल्या ज्या नाट्यमय घडामोडी घडल्या त्यानंतर संध्याकाळी मुख्यमंत्री महोदय यांनी आदेश दिले, त्यांनी राजीनामा दिला. आता ह्या राजीनाम्यानंतर प्रश्नचिन्ह आहेत भरपूर गोष्टीवरती. ते म्हणजे अंजली दमानिया यांनी केलेले आरोप, संजय राऊत यांनी केलेले आरोप, अमोल मिटकरी यांनी केलेले आरोप. आता ह्या सर्व गोष्टीच्या व्यतिरिक्त सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या खरात प्रकरणामध्ये अनेक बडे नेते अडकले जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण यामध्ये करोडो रुपयाचा व्यवहार आहे. कारण हे व्हिडिओ यांनी शूट केले, काही लोकांना यामध्ये ब्लॅकमेल केल्याची माहिती समोर येते, त्याचसोबत करोडो रुपये मागितल्याची ही माहिती समोर येते. आता काही महत्वाची प्रकरण समोर येत आहेत. विदर्भामध्ये एका व्यक्तीला 50 कोटी रुपये खंडणी मागितली, कुठे 5 कोटी, कुठे 1.5 कोटी, कुठे 2 कोटी असे हे आकडे समोर येतात. त्यामुळे हे प्रकरण सर्वात इम्पॉर्टंट हीच गोष्ट आहे की एक वेगळं वळण घेऊ शकतं. आणि या सर्व प्रकरणामध्ये जरी रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला असेल तरीही ते SITच्या चौकशीच्या रडारवरती येऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. आणि त्यासोबतच सर्वात महत्वाची गोष्ट, अमोल मिटकरी यांनी जे VSR कंपनी सोबत केलेलं कनेक्शन हे महाराष्ट्राला कुठंतरी खरं वाटायला लागलं आहे. कारण यापूर्वीच 1-1.5 महिन्यापूर्वीचा जर काळ आठवला तर अजितदादाच्या बंगल्यासमोर मिरची, लिंबू वगैरे टाकून जी काही पूजा अर्चा केली होती हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. आणि त्यानंतर जे सुषमा अंधारे यांनी केलेले दावे की ते बोट कापणे, जादूटोणा करणे, तांत्रिक मांत्रिक ह्या सर्व गोष्टी ज्या त्यांनी काल दाखवल्या पत्रकार परिषदेमध्ये ते हादरवणाऱ्या होत्या. आपण म्हणत नाही ह्या सर्व गोष्टी खऱ्या आहेत, पण ह्या गोष्टीशी 100% चौकशी होणार का आणि चौकशी झाली पाहिजे असं महाराष्ट्राचं सध्या तरी म्हणणं आहे. कारण VSR कंपनी सोबतच्या काही फोटोज किंवा काल काही रिलेशन जे आहेत ते ज्या पद्धतीने अमोल मिटकरी यांनी एक्सपोज केले त्यावरनं कुठेतरी महाराष्ट्रातली जनता पुन्हा संभ्रमामध्ये आहे. म्हणून एकंदरीत या सर्व प्रकरणामध्ये आता एक वेगळं वळण येऊ शकतं आणि ह्या वेगळ्या वळणामध्ये अनेक नेते ह्या रडारवरती चौकशीच्या येऊ शकतात. आज दिवसभर जे होईल ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.